नमस्कार. BMS सेकंड इयर द्रव्यगुण विज्ञान याच्या पेपर 1मधील आज आपण जनरल प्रिन्सिपल्स ऑफ फार्मॅकॉलॉजी म्हणजे त्याचे बेसिक या पॉईंटच्या नोट्स पाहणार आहे. नोट्स म्हणजे थोडक्यात तुमचा उद्या पेपर आहे तर त्यामध्ये तुम्ही काय लिहिलं पाहिजे, जर हे प्रश्न आले तर त्यामध्ये काय पॉईंट्स इन्क्लूड झाले पाहिजे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज समजेल. त्यामध्ये आपण सुरुवातीला फार्मॅकॉलॉजीची डेफिनेशन, त्याचा डोसेज फॉर्म, बेसिक डोसेज फॉर्म्स, त्याच्यानंतर फार्मॅकोकायनेटिक, फार्मॅकोडायनॅमिक, त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन, मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन, त्यासोबतच इतर अजून जे फार्मॅकॉलॉजीचे बेसिक पॉईंट आहेत ते सर्व पॉईंट्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे. व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. द्रव्यगुण पेपर 1च्या हिशोबाने खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, तर व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व काय काय पॉईंट्स लिहायचे ते नक्की बघून घ्या. तसंच जर तुम्ही द्रव्यगुणचा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो चॅनलवर अपलोडेड आहे, तो जाऊन अवश्य पहा. त्याचीसुद्धा तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये खूप हेल्प होणार आहे. तर पाहूयात फार्मॅकॉलॉजी. त्यामध्ये डेफिनेशन: फार्मॅकॉलॉजी इज ऑल अबाउट द स्टडी ऑफ ड्रग इफेक्ट ऑन द बॉडी अँड बॉडी रिस्पॉन्स टू द ड्रग. म्हणजे फार्मॅकॉलॉजी म्हणजे ड्रगचा स्टडी, त्याचा इफेक्ट बॉडीवरती आणि बॉडीचा त्या ड्रगला रिस्पॉन्स, त्या स्टडीला आपण फार्मॅकॉलॉजी असं म्हणतो. सायन्स ऑफ ड्रग कन्सर्न विथ द फार्मॅकोकायनेटिक, फार्मॅकोडायनॅमिक अँड ॲडवर्स इफेक्ट ऑफ ड्रग. तर ह्या 2-3 ज्या फार्मॅकॉलॉजीचे डेफिनेशन आहेत त्या पाठ ठेवा. सायन्स ऑफ ड्रग इट डील्स विथ द इंटरॅक्शन ऑफ एक्सोजिनियसली ॲडमिनिस्टर्ड केमिकल मॉलिक्युल्स विथ द लिव्हिंग सिस्टम. फार्मॅकॉलॉजी शब्दाची फोड केली तर कशी होते: फार्मॅकॉन प्लस लॉगन्स. फार्मॅकॉन म्हणजे ड्रग किंवा मेडिसिन आणि लॉगन्स किंवा लॉजी म्हणजे स्टडी. तर ड्रग किंवा मेडिसिनच्या स्टडीला आपण फार्मॅकॉलॉजी असं म्हणतो. त्यानंतर यातील काही बेसिक टर्म्स आहेत, जसं की ड्रग म्हणजे ॲनी एजंट विच इज यूज फॉर 3 गोष्टींसाठी आपण ड्रग वापरतो: डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट. डायग्नोसिस म्हणजे एक्सरेसाठी, त्यानंतर प्रिव्हेन्शनमध्ये वॅक्सिन आणि ट्रीटमेंटमध्ये अँटीबायोटिक म्हणून. त्यानंतर ड्रग इफेक्ट म्हणजे काय, तर व्हॉट डज ड्रग इफेक्ट ऑन द बॉडी, बॉडीवर त्याचा काय इफेक्ट होतो त्याला ड्रग इफेक्ट असं म्हणतो. ते फार्मॅकोडायनॅमिक्स असं म्हणतात त्याला. ड्रगचे इफेक्ट 2 प्रकारचे असू शकतात: डिझायरेबल, अनडिझायरेबल. अनडिझायरेबलमध्ये साईड इफेक्ट्स, ॲडवर्स इफेक्ट, टॉक्सिक इफेक्ट्स, आणि डिझायरेबलमध्ये डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट. आणि तिसरा जो टर्म आहे ते बॉडीचा रिस्पॉन्स. व्हॉट डज बॉडी रिस्पॉन्स टू द ड्रग, म्हणजे एखादा ड्रग घेतल्यावर बॉडी काय रिॲक्ट करते त्याला आपण फार्मॅकोकायनेटिक असं म्हणतो. त्यानंतर प्रेझेंटेशन ऑफ ड्रग, हे तुम्हाला नॉर्मल माहितीच असतं की ड्रगचे कोणते कोणते फॉर्म असतात, तरी पण एकदा बघून घ्या. त्यामध्ये टॅबलेट, सॉलिड प्रिपरेशन असतं, कांट कोटिंग, त्यानंतर बिटर इन द टेस्ट, त्याचे एक्झाम्पल आहे टॅबलेट पॅरासिटामॉल. त्यानंतर नेक्स्ट आहे पिल्स म्हणजे स्मॉल टॅबलेट आहेत, जनरली राऊंडेड असतात, एक्झाम्पल OC पिल्स. त्यानंतर सिरप म्हणजे मेडिकेटेड सबस्टन्स आहे, ते डिझॉल्ड होतं सॉल्वंटमध्ये, एक्झाम्पल कफ सिरप. ऑइंटमेंटमध्ये सेमी सॉलिड प्रिपरेशन असतं, टू बी जेंटली अप्लाइड, त्यामध्ये बिटाडीन ऑइंटमेंट. इंजेक्शनमध्ये इट इज फोर्सिंग ऑफ लिक्विड मेडिसिन इन टू द पार्ट ऑफ बॉडी विथ अ स्टराईल निडल किंवा सिरिंज, म्हणजे निडल किंवा सिरिंजच्या साहाय्याने लिक्विड मेडिसिनला बॉडीच्या आतमध्ये ढकलणे, एक्झाम्पल टिटॅनियस टॉक्साईड. त्यानंतर नेक्स्ट सपोजेटरी किंवा पेसरी. दे आर द मेडिसिन टू बी केप्ट इन द रेक्टम ऑर वजायना ऑर युरेथ्रा. इट इज अ प्रोथ्रॅटिक डिव्हाइस इन्सर्ट इन टू वजायना फॉर स्ट्रक्चरल अँड फार्माकोसिटिकल पर्पजेस. त्याचं एक्झाम्पल आहे कॅन्डिड वजायना आणि डाल्कोलॅक्स इन द ॲनल. त्याच्यानंतर नेक्स्ट डोसेज फॉर्म आहे इन्फ्युजन किंवा IV. त्यामध्ये आपण ड्रग इंट्राव्हेनसली देतो, एक्झाम्पल नॉर्मल सलाईन, DNS किंवा रिंगल लॅक्टेट. टू गिव्ह द फ्लुइड, मेडिसिन, न्यूट्रिशन, ब्लड डायरेक्टली इन टू द ब्लड स्ट्रीम टू द वेनमधून देतात म्हणून इंट्राव्हेनसली. यामधले आपण काही पॉईंट्स थोडे पटकन घेणार आहे किंवा फास्ट घेणार आहे आणि काही स्किप करणार आहे, कारण तुमचा पेपर उद्या आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. तर पाहूयात फार्मॅकोडायनॅमिक. त्याचे डेफिनेशन: इट इज द स्टडी ऑफ व्हॉट ड्रग इफेक्ट ऑन द बॉडी. मागे आपण बघितलं, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे इफेक्ट असतात, डिझायरेबल, अनडिझायरेबल. ते इफेक्ट्स आपण मागे बघितलेत. त्यानंतर इट इन्क्लूड्स द फिजिओलॉजिकल अँड बायोकेमिकल इफेक्ट ऑफ द ड्रग अँड देअर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑन द ऑर्गन सिस्टम. फॉर एक्झाम्पल, ॲड्रेनालिन इंटरॅक्ट्स विथ द ॲड्रेनो रिसेप्टर अँड अल्टिमेटली डील्स टू द कार्डियक स्टिम्युलेशन. म्हणजे ॲड्रेनालिन जेव्हा ॲड्रेनो रिसेप्टरसोबत इंटरॅक्ट करतो तेव्हा कार्डियकचं स्टिम्युलेशन होतं. तर हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट मेन पॉईंट आहे, हा SAQला विचारला जाऊ शकतो. प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन. 5 प्रिन्सिपल असतात: स्टिम्युलेशन, डिप्रेशन, इरिटेशन, रिप्लेसमेंट आणि सायटोटॉक्सिक ॲक्शन. तुम्हाला फार्मॅकोकायनेटिक सेपरेट SAQ येतो, फार्मॅकोडायनॅमिक किंवा प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन किंवा मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन किंवा बायोट्रान्सफॉर्मेशन असा पण SAQ येतो. तर हे सर्व पॉईंट जे आज व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ते व्यवस्थित बघून घ्या, काय पॉईंट्स लिहायचे ते व्यवस्थित समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहेत. तर एक एक पाहूयात. स्टिम्युलेशन म्हणजे जे स्टार्ट करतात, इनिशिएट करतात. एन्हान्समेंट ऑफ द लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज सेल, जसं की ॲड्रेनालिन इंटरॅक्ट करतो ॲड्रेनो रिसेप्टरसोबत आणि कार्डियकचं स्टिम्युलेशन करतो. त्याचप्रकारे जसं स्टिम्युलेट करतात तसंच डिप्रेशनसुद्धा होतं. पिक्रोटॉक्सिन हे CNS स्टिम्युलेटेड आहे, कन्व्हल्जन येतात, कोमामध्ये जाऊ शकतो किंवा रेस्पिरेटरी डिस्ट्रेशन येऊन डेथसुद्धा होऊ शकते. त्यानंतर दुसरा प्रिन्सिपल आहे डिप्रेशन, सिलेक्टिव्ह डिअमिनेशन ऑफ द ॲक्टिव्हिटी ऑफ द स्पेशलाइज सेल. सुरुवातीला आपण स्टार्ट करणं बघितलं, आता डिप्रेशन करणं म्हणजे कमी करणं, जसं की बार्बिच्युरेट हे CNS डिप्रेसंट आहेत. त्यानंतर इरिटेशन म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह आणि नॉक्शियस इफेक्ट असतो, एक्झाम्पल काउंटर इरिटंट सच ॲज हार्ट ऑर अन ऑइंटमेंट, इन्क्रीज्ड ब्लड फ्लो,
टू द साईट बट स्ट्रॉंग इरिटंट कॉज इन्फ्लेमेशन. त्यानंतर चौथा प्रिन्सिपल आहे रिप्लेसमेंट. जसं की यूज ऑफ नॅचरल मेटाबॉलिक्स ऑर हॉर्मोन इनडिफिशियन्सी स्टेट. म्हणजे एखाद्या जर हार्मोन कमी असेल तर त्याच्या जागी आपण रिप्लेसमेंट म्हणून दुसरं वापरतो. जसं की इन्सुलिन डिफिशियन्सीमध्ये डायबिटीजमध्ये आपण इन्सुलिन वापरतो शुगर, आणि ॲनेमियामध्ये आपण आयरनचं सप्लिमेंट वापरतो. त्यानंतर पाचवं प्रिन्सिपल आहे सायटोटॉक्सिक ॲक्शन. सिलेक्टिव्ह सायटोटॉक्सिक ॲक्शन फॉर द इन्वेडिंग पॅरासाइट ऑर कॅन्सर सेल अल्टरनेटिंग देम विदाउट सिग्निफिकंटली अफेक्टिंग द होस्ट सेल. जसं की एक्झाम्पल आहे क्लोरोक्विनिन आणि पेनिसिलिन. यूज फॉर द क्युअर ऑफ इन्फेक्शन निओप्लाझम. तर हे होते प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन. 5 प्रिन्सिपल लक्षात ठेवायचे, नावं लक्षात ठेवायचे, त्यामध्ये 2-2, 3-3 पॉईंट काय लिहायचे ते आठवून ठेवायचं. तर जसं प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन विचारतात तसं मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन सुद्धा SQ विचारण्याचे चान्सेस आहेत. त्यामध्ये ड्रग कॅन ब्रिंग अबाउट द फिजिकल ऑर केमिकल चेंज इन द सेल एन्व्हायरमेंट. एक्झाम्पल stool stiffness that act by altering the surface tension and osmotic pressure that occur after osmosis. Majority of drug produce their effect by interacting with the target biomolecules जसं की प्रोटीन, कार्बोहायड्रेट एक्सेट्रा. एन्झाईम्स, आयन चॅनल्स, ट्रान्सप्रोटीन्स आणि रिसेप्टर प्रोटीनच्या अंडर येतात. एन्झाईम्स काय तर ऑल बायोलॉजिकल रिॲक्शन्स आर कॅरिड आउट बाय एन्झाईम्स. त्यानंतर दुसरं आहे ड्रग कॅन आयदर इन्क्रीज ऑर डिक्रीज द रेट ऑफ एन्झायमॅटिक मेडिकेटेड रिॲक्शन. ड्रग काय करतात तर एकतर त्यांची ॲक्शन वाढवतात किंवा कमी करतात. आयन चॅनल्स, ड्रग बाइंड टू द चॅनल बाय अफेक्टिंग द आयन मोमेंट. एक्झाम्पल कॅल्शियम चॅनल ब्लॉक. त्यानंतर ट्रान्सप्रोटीन्स, मेनी ड्रग इंटरॅक्टिंग टू द अदर ड्रग, त्याला ट्रान्सप्रोटीन म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट आहे चौथा पॉईंट रिसेप्टार. बाइंडिंग साईट लोकेटेड ऑन द सर्फेस ऑर इनसाइड द इफेक्टार सेल दॅट इनिशिएट द रिस्पॉन्स बट इट सेल हॅज नो अदर फंक्शन. फक्त त्याचं रिसीव्ह करणं हे त्याचं काम असतं. त्यामध्ये अगोनिस्ट, अँटागोनिस्ट आणि इन्व्हर्स अँटागोनिस्ट एकदा बघून घ्या त्याचे एक्झाम्पल आणि त्याचा अर्थ. त्यानंतर नेक्स्ट आता आपण फार्मॅकोडायनॅमिक पाहिलं. नेक्स्ट आहे फार्मॅकोकायनेटिक्स. त्याचा अर्थ काय होतो? इट मीन्स द बॉडी डज टू द ड्रग. बॉडी ड्रगवर काय इफेक्ट दाखवते त्याला फार्मॅकोकायनेटिक असं म्हणतात. फार्मॅको म्हणजे ड्रग आणि कायनेटिक म्हणजे मुवमेंट. इट रेफर्स टू द स्टडी ऑफ ड्रग मुवमेंट इन, थ्रू अँड आउट ऑफ द बॉडी. त्याच्यामध्ये 4 स्टेप्स येतात ADME. कधी पण लक्षात ठेवायचं फार्मॅकोडायनॅमिकमध्ये 5 प्रिन्सिपल येतात आणि फार्मॅकोकायनेटिकमध्ये 4 स्टेप्स येतात. ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन. ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. जर कन्फ्यूज झालं तर तुम्ही फार्मॅकोडायनॅमिकला कायनेटिक आणि कायनेटिकला डायनॅमिकचा आन्सर लिहून याल, तिथे तुमचे मार्क जातील. त्यात पण आपण आता एक स्टेप पाहणार आहे. ॲब्झॉर्प्शन, द पॅसेज ऑफ ड्रग फ्रॉम इट्स साईट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन टू इट्स एंट्री इन टू द ब्लड स्ट्रीम. म्हणजे जिथून ड्रग घेतलं आहे तिथून ते ब्लड स्ट्रीममध्ये जाईपर्यंतच्या स्टेपला आपण ॲब्झॉर्प्शन असं म्हणतो. पॅसेज ऑफ द ड्रग अक्रॉस द सेल मेम्ब्रेन, या स्टेपला ॲब्झॉर्प्शन म्हणतो, म्हणजे ॲब्सॉर्ब करणे. आता ॲब्झॉर्प्शनमध्ये देखील वेगवेगळे टाईप्स आहेत. त्यामध्ये पॅसिव्ह डिफ्युजन, हाय कॉन्सन्ट्रेशनपासून लो कॉन्सन्ट्रेशनकडे होतं. डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये एक्झाम्पल आहे युरिया आणि अल्कोहोल. त्यानंतर लिपिड सोल्युबल अँड नॉन आयोनाइज इझिली पास होतात आणि वॉटर सोल्युबल पास विथ द हेल्प ऑफ ॲक्वापोरिन्स. म्हणजे लिक्विड सोल्युबल आणि नॉन आयोनाइज जे पार्टिकल आहेत ते इझिली पास होतात आणि जे वॉटर सोल्युबल आहेत ते कशाच्या साहाय्याने पास होतात तर ॲक्वापोरिन्सच्या साहाय्याने पास होतात, हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे. तर हे होतं पॅसिव्ह डिफ्युजन. त्यानंतर नेक्स्ट आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन. त्याचं एक्झाम्पल आहे युरिया, अल्कोहोल. ते फॅसिलिटेटेड म्हणजे काय तर कॅरियर प्रोटीन्सच्याद्वारे हायर कॉन्सन्ट्रेशनकडे लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे डिफ्युजन होतं. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं तुम्हाला माहीत असेल. ॲक्टिव्ह म्हणजे ATPची गरज लागत असते. त्याचं एक्झाम्पल आहे ग्लुकोज आणि त्यामध्ये लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे पास होतं. त्याच्यानंतर चौथा एक टाईप आहे याचा, त्यामध्ये सायोटिस आहे. त्यामध्ये काय होतं तर सिंगल सेल डज नॉट एंटर, इट एंटर्स बाय क्रिएटिंग अ पाउच ऑर पॉकेट. म्हणजे एक नाही होत तर ग्रुपनी जातात, तर त्याला आपण पिनोसायोटिस असं म्हणतो. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द ॲब्झॉर्प्शन ऑफ ड्रग. आता ड्रगला ॲब्झॉर्प्शनला अफेक्ट करणारे कोणते फॅक्टर आहेत तर हायली लिपिड सोल्युबिलिटी, त्यानंतर स्मॉल साईज फेवर्स रॅपिड ॲब्झॉर्प्शन. जेवढी कमी साईज तेवढं जास्त ॲब्झॉर्प्शन होतं. ॲसिडिक ड्रग आर रॅपिडली ॲब्झॉर्ब, जे ॲसिडिक ड्रग आहे ते फास्ट ॲब्झॉर्ब होतात आणि पॅरेंटल रूटनी जास्त म्हणजे मोर ग्रेटर ॲब्झॉर्ब होतात एंट्रल रूटपेक्षा. तर हे होते काही फॅक्टर्स जे ॲब्झॉर्प्शन ऑफ ड्रगला अफेक्ट करतात. त्यानंतर नेक्स्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ द ड्रग. आता A बघितला आपण, आता D बघतोय. डिस्ट्रीब्युशन ऑफ द ड्रग. वन्स अ ड्रग हॅज गेन्ड असेस टू द ब्लड स्ट्रीम इट गेट्स डिस्ट्रीब्युटेड टू द अदर टिश्यू दॅट इनिशियली हॅज नो ड्रग. म्हणजे एकदाशी ते ॲब्झॉर्ब झालं ब्लड स्ट्रीममध्ये, मग ते ब्लडद्वारे कुठं जातं तर त्या टिश्यूमध्ये जातं जिथं कुठेच ड्रग नाही आहे, अशा जागे ते जातं. हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि जेव्हा हे कॉन्सन्ट्रेशन इक्वल होईल तेव्हा काय होतं डिस्ट्रीब्युशन पूर्ण झालं असं आपण समजून जायचं. आता डिस्ट्रीब्युशनला अफेक्ट करणारे कोणते फॅक्टर्स आहेत. तसंच लिपिड सोल्युबिलिटी. लिपिड सोल्युबल जे ड्रग आहेत ते हायर सोल्युबल असतात वॉटर सोल्युबल ड्रगपेक्षा. त्यानंतर बाइंडिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्ट्रीब्युशन, म्हणजे जेवढं जास्त बाइंडिंग तेवढं कमी डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर मेटाबॉलिझम, बायोट्रान्सफॉर्मेशनसुद्धा म्हणतात. केमिकल अल्टरेशन ऑफ द ड्रग इन द बॉडी विच मीन्स द कन्व्हर्जन ऑफ लिपिड सोल्युबल ऑर नॉन पोलार कंपाऊंड टू द वॉटर. या स्टेपला आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. आता आपण AD बघितला, आता M बघतोय मेटाबॉलिझम.
सोल्युबल ऑल पोलर कंपाउंड सो दॅट दे आर इझिली एक्सक्रिटेड. त्यामध्ये प्रायमरी साईट ऑफ मेटाबॉलिझम, लिव्हर ही मेजर साईट ऑफ मेटाबॉलिझम आहे जिथे बऱ्यापैकी बॉडीचं मेटाबॉलिझम होतं. त्यानंतर इतर साईट कोणत्या कोणत्या आहेत? किडनी, लंग्स, टेस्टिस, स्किन, इंटेस्टाईन, प्लाझ्मा, इपिथेलियल टिश्यू, ब्रेन हे सुद्धा काही साईट आहेत जिथे मेटाबॉलिझम होतं. पण मेजर साईट कोणती आहे? लिव्हर. त्यानंतर कंडिशन्स. आता बायो ट्रान्सफॉर्मेशनच्या काही कंडिशन्स आहेत, जसं की जर ॲक्टिव्ह ड्रग असेल तर ते इनॲक्टिव्ह किंवा लेस ॲक्टिव्हमध्ये कन्वर्ट होतं. एक्झाम्पल पॅरासिटामॉल. त्यानंतर ॲक्टिव्ह ड्रगचं कन्वर्जन मोर ॲक्टिव्ह ड्रगमध्ये. एक्झाम्पल आहे कोडिनचं कन्वर्जन मॉर्फिनमध्ये. त्यानंतर इनॲक्टिव्ह किंवा प्रो ड्रगचं कन्वर्जन ॲक्टिव्ह ड्रगमध्ये करणं. एक्झाम्पल आहे लिवाडोपाचं कन्वर्जन डोपामाइनमध्ये. तर हे सर्व कंडिशन्स आहेत बायो ट्रान्सफॉर्मेशनच्या. त्यानंतर फर्स्ट पास मेटाबॉलिझम ओरल आणि पोर्टल मेटाबॉलिझम लिव्हर. त्यामध्ये काय होतं तर खाली थोडक्यात आपण मेटाबॉलिझम पाहूया. जेव्हा आपण टॅबलेट घेतो ते आपल्या इसोफॅगसद्वारे स्टमकमध्ये जाते. स्टमकमधून ती इंटेस्टाईनच्या एपिथेलियल सेलमध्ये ॲब्झॉर्ब होते. तिथून ती ब्लड स्ट्रीममध्ये ॲब्झॉर्ब झाली की मग ती कॅपिलरीद्वारा पोर्टल वेन्समधून लिव्हरमध्ये येते. तिथे त्याचं मेटाबॉलिझम होऊन परत ती सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये फ्लो होते. तर अशा प्रकारे थोडक्यात लिव्हरचं मेटाबॉलिझम आहे. त्यानंतर एक्सक्रिशन. आता शेवटची स्टेप आहे ADM आणि E म्हणजे एक्सक्रिशन. इट इज डिफाईन्ड ॲज द प्रोसेस where drug or metabolites are irreversible from the internal to the external environment through the renal and non-renal route. म्हणजे ही प्रोसेस आहे जिथे ड्रग इरिव्हर्सिबल असतो इंटरनल टू एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये. आणि हे ड्रगचं एक्सक्रिशन कसं होतं हे तर आपल्याला माहिती आहे. हे किडनीद्वारा, युरिया याद्वारे ड्रगचं एक्सक्रिशन होतं. त्यानंतर स्वेट ग्लँड्स असं. त्यानंतर जनरल प्रिन्सिपल्स ऑफ फार्मॅकोलॉजीमध्ये आपण बऱ्यापैकी पॉईंट्स आत्तापर्यंत पाहिलेले आहेत. हे सर्व पॉईंट्स तुम्हाला SAQ LAQसाठी इम्पॉर्टंट आहेत. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, जे मागे पॉईंट्स झाले ते SAQ LAQसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यावरच SAQ येण्याचे चान्सेस आहेत. तसंच आता आपण जो रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन पाहणार आहे, ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, तो सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्याचा जर तुम्ही आता तुमच्या समोर दिसतो तो चार्ट जरी तुम्ही व्यवस्थित स्टडी केला तर तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. कारण चार्ट समजला की त्याचे टाईप समजतात आणि टाईप समजलं की त्यांच्यामध्ये फक्त प्रत्येकामध्ये त्याचा अर्थ लिहायचा आहे, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲडव्हान्टेजेस लिहायचे आहेत. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला जर समजल्या तर तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये लिहायला मदत होईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. इट इज द पाथ बाय विच अ ड्रग ऑर सबस्टन्स इज ब्रॉट इन टू द कॉन्टॅक्ट विथ द बॉडी. म्हणजे एखाद्या ड्रग किंवा सबस्टन्सला बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये कसं आणलं जातं ते आपण या रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पाहणार आहे. त्याचे 2 टाईप असतात मेनली, लोकल आणि सिस्टमिक. लोकलमध्ये परत 3 टाईप्स पडतात, टॉपिकल, डीपर टिश्यू आणि आर्टेरियल सप्लाय. त्यानंतर सिस्टमिकमध्ये 2 टाईप्स पडतात, एंट्रल म्हणजेच GIT थ्रू आणि पॅरेंट्रल म्हणजे अवे फ्रॉम GIT. एंट्रलमध्ये 3 टाईप्स असतात, ओरल, रेक्टल आणि सबलिंग्युअल. GIT पॅरेंट्रल म्हणजे अवे फ्रॉम GITमध्ये परत 2 टाईप्स आहेत, इंजेक्टेबल्स आणि नॉन इंजेक्टेबल्स. इंजेक्टेबल्समध्ये सबक्युटॅनियस, इंट्रामस्क्युलर, इंट्रावेनस आणि इंट्राडर्मल. तर हे इंजेक्शनद्वारे दिले जातात. आणि नॉन इंजेक्टेबल्स म्हणजे नसल, क्युटॅनियस आणि इनहेलेशन रूटने. तर हा चार्ट तुम्ही एकदा स्वतः कागदावर तुमच्या हाताने लिहा, तो समजून घ्या, तर तुम्हाला पेपरमध्ये लिहायला सोपं जाईल. व ज्या आजच्या नोट्स सर्व आपण पाहिल्या त्या शॉर्टमध्ये स्वतः एकदा लिहा. कारण जेव्हा आपण स्वतः लिहितो तेव्हा आपल्याला ते पेपरमध्ये लगेच आठवतं की आपण हे असं लिहिलं होतं, इथे लिहिलं होतं. तर व्यवस्थित स्वतः लिहून प्रॅक्टिस करा. तर आता आपण सर्व रूट एकदा शॉर्टमध्ये पटापट पाहूयात, कारण व्हिडिओ आता 13-14 मिनिटाचा झालेला आहे. इथून पुढे तुमचा वेळ जास्त जायला नको. तर लोकलमध्ये काय येतं आपण बघितलं होतं, टॉपिकल, डीपर टिश्यू आणि आर्टेरियल सप्लाय. तर टॉपिकल म्हणजे त्याचा अर्थ लिहायचा, त्याचे एक्झाम्पल लिहायचे. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतोय की प्रत्येकाचे अर्थ, एक्झाम्पल आणि त्याचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज हे तुम्ही कसं ना कसं करून लक्षात ठेवा. ते तुम्हाला पेपरमध्ये लिहायला खूप सोपं जाईल. आता डीपर टिश्यू आणि आर्टेरियल सप्लाय तेच, त्यामध्ये ते कसं देतात ते लिहायचं, त्याचं एक्झाम्पल लिहायचं, हे बघून घ्या. नेक्स्ट आहे सिस्टमिक रूट. आधी आपण लोकल बघितला. सिस्टमिक रूटमध्ये काय असतं तर ड्रग इज ॲब्झॉर्ब्ड इन द ब्लड स्ट्रीम अँड डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर द बॉडी इंक्लुडिंग द साईट ऑफ ॲक्शन थ्रू सर्क्युलेशन. सर्क्युलेशनद्वारे सर्व बॉडीमध्ये ते ड्रग जातं. त्यामध्ये 2 असतात, आपण पाहिलं होतं, एंट्रल आणि पॅरेंट्रल. एंट्रलमध्ये ओरल हा ओल्डेस्ट आणि कॉमनेस्ट मोड आहे. त्यामध्ये आपण सॉलिड आणि लिक्विड दोन्ही प्रकारे देऊ शकतो, जसं की टॅबलेट आणि सिरप, हे तर कॉमन आहे. त्यामध्ये त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज लिहायचे. सेफर, मोर कन्व्हिनियंट, नॉन इन्व्हेजिव्ह, पेनलेस असतं, चिपर असतात. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये ॲक्शन स्लो असते, नॉट सुटेबल. इमर्जन्सीमध्ये आपण नाही बसू शकत की ओरल टॅबलेट द्या, त्याला सिरप द्या, असं इमर्जन्सीमध्ये नाही करू शकत. त्यानंतर एखाद्याला नॉशिया, वॉमिटिंग येऊ शकते. नेक्स्ट रूट आहे रेक्टल रूट. सर्टन इरिटंट, जे इरिटंट आणि अनप्लिजंट ड्रग असतात ते आपण रेक्टममध्ये देतो. त्यानंतर त्याचे डिसॲडव्हान्टेज, ॲडव्हान्टेज. सबलिंग्युअलमध्ये ड्रग किंवा मेडिसिन ही जिभेच्या खाली ठेवली जाते, अंडर द टंग ऑर क्रश इन द माउथ अँड स्प्रेड ऑल ओव्हर द बकल म्युकोजा. ऑनली लिपिड सोल्युबल अँड नॉन इरिटंट ड्रग्स कॅन बी ॲडमिनिस्टर्ड, जसं की GTN, ग्लिसरीन ट्रायनायट्रेट. ह्याचे पण ॲडव्हान्टेज लिहायचे आणि नॉन डिसॲडव्हान्टेज लिहायचे. हे रॅपिड ॲब्झॉर्प्शन होतं आणि लिव्हर बायपास होतं. त्यानंतर नेक्स्ट इंजेक्टेबल्स. हा डायग्राम व्यवस्थित समजून घ्या.
तो सुरुवातीला बोन आहे आणि ते बाकीचे जे 4-5 इंजेक्टेबलचे टाईप आहेत ते नीट बघून घ्या. सबक्युटेनियसमध्ये ड्रग इज इंजेक्टेड इन द सबक्युटेनियस टिश्यू ऑफ द थाय, ॲबडोमन अँड आर्म ऑफ द बोथ अपर अँड लोअर. एक्झाम्पल ॲड्रेनलिन आणि इन्सुलिन. ॲड्रेलिन आणि इन्सुलिन. ॲडव्हान्टेजेस काय आहेत? सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन इज पॉसिबल, स्वतः पण देऊ शकतात. आणि डिसॲडव्हान्टेजेसमध्ये इरिटंट ड्रग देऊ शकत नाही, स्लो ॲब्झॉर्प्शन असतं आणि इमर्जन्सीमध्ये देता येत नाही, जसं की GTN. हे सबक्यूट रूट होता. नेक्स्ट आहे इंट्रावेनस, म्हणजे आपण IV म्हणतो. ड्रग इज इंजेक्टेड ॲज अ बोलस ऑर इन्फ्यूज स्लोली ओव्हर आवर इंटू अ सुपरफिशियल वेनमध्ये आपण इन्फ्यूज देतो, जसं की बोलस डायरेक्टली वेनमध्ये देतो स्लोली आणि इन्फ्युजन IV इन्फ्युजन नॉर्मल. ॲडव्हान्टेजेसमध्ये इमर्जन्सीमध्ये वापरू शकतो, 100% बायो अवेलेबिलिटी असते. त्यानंतर इरिटंट ड्रग पण देऊ शकतो, क्विक ॲन्सेट ऑफ ॲक्शन असते. डिसॲडव्हान्टेजेस काय तर त्याची ॲलर्जी होऊ शकते आणि इन्फ्लेमेशन दिसू शकतं. त्यानंतर इंट्राडर्मल ड्रग इज इंजेक्टेड इन टू द लेअर ऑफ द स्किन रायझिंग द ब्लब ऑफ स्किन. स्किनचा ब्लब उचलून थोडासा स्किन उचलून मग तिथे दिलं जातं. पेनफुल असतं, स्मॉल अमाऊंट ऑफ ड्रग देतात. एक्झाम्पल BCG वॅक्सिनेशन आणि ड्रग सेन्सिटिव्हिटी टेस्ट. त्यानंतर इंट्रामस्क्युलर IM ड्रग इज इंजेक्टेड इन टू द लार्ज मसल, जसं की डेल्टॉइड, ग्लुटियस मॅक्सिमस, वास्टस लॅटरलिस. त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज लिहायचे एकदा व्यवस्थित. तुम्हाला जर इंजेक्टेबल म्हणजे ह्याचे जर ॲडव्हान्टेज चार्ट बनवा एक चांगला सोपा प्रकारे आणि त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज लक्षात ठेवा. तुमचा वेळ पण वाचेल आणि तुम्हाला लगेच लक्षात पण राहील. त्यानंतर पॅरेंट्रलमध्ये नॉन इंजेक्टेबल्स, त्यामध्ये नझल आपण बघितलं होतं, नसल, क्युटेनियस आणि इनहेलेशन. नझलमध्ये काय असतं? म्युकस मेम्ब्रेन ऑफ द नोज कॅन रॅपिडली ॲब्झॉर्ब मेनी ड्रग. म्युकस मेम्ब्रेन हे खूप रॅपिडली ॲब्झॉर्प्शन ऑफ ड्रग करतं, लिव्हर बायपास होतं. आणि एक्झाम्पल आहे कॅल्सिटोनिन आणि GnRH अगोनिस्ट. त्यानंतर इनहेलेशनमध्ये वोलाटाईल लिक्विड किंवा गॅसेस दिले जातात इनहेलेशनच्या रूटने, आणि त्याचे एक्झाम्पल आहे जनरल ॲनेस्थेशिया. क्युटेनियसमध्ये हायली लिपिड सोल्युबल ड्रग देतात. ड्रग इज अप्लाइड ओव्हर द स्किनवर ते अप्लाय करतात. कॉमन साईट कोणती आहे? चेस्ट, ॲबडोमन, अप्पर आर्म, लोअर आर्म, बटक्स आणि मॅस्टॉइड रिजन. एक्झाम्पल आहे GTN. त्यानंतर क्लोनिन DSTN आणि स्कोपोलामाइन. त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन करू शकतो, स्वतः पण करू शकतो. सिस्टमिक साईड इफेक्ट कमी असतात. पण डिसॲडव्हान्टेज काय आहे तर एक्सपेन्सिव्ह आहे आणि लोकल इरिटेशन होऊ शकतं. तर या होत्या द्रव्यगुण विज्ञान पेपर 1च्या जनरल प्रिन्सिपल ऑफ फार्मॅकॉलॉजी या टॉपिकच्या नोट्स, किंवा तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणू शकता. जास्त चान्सेस आहेत तुम्हाला हे SAQ आणि LAQमध्ये विचारण्याचे, तर व्यवस्थित स्टडी करा. जे पॉईंट्स आहेत ते स्वतःच्या हाताने लिहा, शॉर्टमध्ये लिहा, लक्षात ठेवा. आणि जे शेवटी आपण व्हिडिओमध्ये फास्ट रिवाईज केलं किंवा फास्ट बघितलं त्याचे डिसॲडव्हान्टेज, ॲडव्हान्टेज आणि त्यांचा एक अर्थ थोडक्यात लक्षात ठेवा. ते जास्त तुम्हाला रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनवर LAQ देखील विचारतात, त्यामुळे त्या हिशोबाने त्याला स्टडी करा. एकदा जर तुमचा चार्ट पार्ट असेल तर तुम्ही इतर मॅटर स्वतः लिहू शकता. तर व्हिडिओ जर तुम्ही इथेपर्यंत संपूर्ण पाहिला असेल, नीट ऐकला असेल, तर तुम्हाला एक आयडिया आली असेल की फार्मॅकॉलॉजीबद्दल कसं लिहायचं किंवा पेपरमध्ये काय प्रश्न येतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.